उद्घाटन नाही झालेलं आहे. सो उद्घाटन नंतर होणार आहे. आज 1 मे दिवशी होणार होतं, पण ते काही कारणास्तव ऑफिशियल कारणास्तव ते त्यांनी पुढे ढकललं आहे उद्घाटन सोहळा. सो आता इथे असा हा रस्ता बांधतायत. इथून हा रस्ता असा बांधता डायरेक्ट होता एवढा झाला आहे. पुढेपर्यंत कनेक्ट करायला चाललं लागतं तिकडे पुढे तिथे. आता बघूया गाडी कधी वर जाते कधी नाही जात. इथून अशी गाडी अशी वर जाते कधी कधी, बट कधी जाते कधी नाही जात. सो आता इथेही पार्किंग आहे आणि तुम्ही इथून बघू शकता. कारण तुम्हाला दिसेल असा जबरदस्त भारीच केलं आहे. सो आता अजून आपण मे बी मला वाटतं आपल्याला बाहेरून जावं लागेल त्या साईडने. बाहेरून बघा एंट्री करूया. सो हे बघा ही एंट्री पॉईंट आहे, पण आतमध्ये अजून एंट्री चालू नाही केलेली आहे. अजून आतमध्ये एंट्री चालू नाही केली आहे. तर ते म्हणाले की समोर जावा, समोरून तुम्ही बघा. भारी आणि समोर आपला सिंधुदुर्ग किल्ला. हा आपला तू नाही यार, जबरदस्त. आणि इथे एकदम समुद्र जवळ लागून आहे. सो आता आपण बघूया. हे बघा इथून दिसतं किल्ला, इथून जवळ आहे. आता आपण जाऊया रिटर्न. इथून बघा मस्त दिसतात ना महाराज आपले. जावंसं तर मन नाही करत आहे, जायचं तर मन नाही करत आहे माझं इकडनं. असं वाटतं की इकडं हा बघा हा ॲक्च्युली इकडनं एंट्री पॉईंट आहे. आणि आपण आता इकडे साईडने तेच गेलो. हा आता त्यांचं काम चालू आहे, ते काम झालं नाही आहे. आणि मग मला वाटतं पार्किंग इथपर्यंत होऊन जाईल ना त्यांची, इकडे सगळी पार्किंग. सो आता आपण हे बघ इकडे मला वाटतं मग इकडे गाड्यावर येऊन इकडे पार्किंग होईल कदाचित, किंवा इकडे काय वेगळं काहीतरी करतील ना. आणि मागे समुद्र पण आहे, जेटी पण आहे परत. आता आपण निघूया. आणि इकडे बघा तो मालवणचा म्हणजे जेटी आहे ती, तिथून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. तिथे पण आता बांधकाम चालू आहे, तिथे पण वेगळे पण जेटी बांधलेली आहे अजून. मग असे मी सांगितलं ना की ही जी पार्किंग आहे इथून ही जी खाली आहे सध्या पार्किंग चालू आहे इथे. एक मिनिट दाखवत आहे, हा तुम्हाला दाखवत आहे इथून. आणि हा सीन बघा काय भारी वाटतो यार, भारी म्हणजे एकदम भारी. बघा असं निवांत एक संध्याकाळशी इकडे
सो हा असा एक रस्ता जॉईन करून असा 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 करून तो लोक तो तिथे जॉईन करणार आहेत त्या साईडला. सो आता आम्ही आलो आहे रॉक गार्डनला चाललो आहे. हां हां एवढी इथे दुकानं तेव्हा नव्हती. येलो पाहिजे होती ना. कशा बघायला ते अरे जाताना घ्या जाताना घ्या. रॉक गार्डन तिकीट 10 रुपये. चला सो हे रॉक गार्डन आम्ही असा म्हणजे आलेलो फिरलेलो बऱ्यापैकी आम्ही, पण एवढं म्हणजे तेव्हा ॲडव्हान्स होतं. हे बघा हे असं आहे हे रॉक गार्डन इथे. हॉटेलला रॉक गार्डन का म्हणतात? पुढे आहेत ना ते कॉर्नरला. तेच म्हणजे ते ॲक्च्युली ते समुद्राचा तो पॉईंट आहे तो तिकडे आहे ना तसं दगडी आहे तिथे तिथून जायचं. मग मंडळी हे आहे रॉक गार्डन. सो हे असं रॉक गार्डन मालवणमध्ये आहे. मी ऑस्कर साहेबी परत रिपीट करणार. आम्ही तिघं जण आलेलो मालवण तेव्हा परत फिरलेलो तिघं. तेव्हा इथे एकदम खाली होतं यार, कोण नव्हतं म्हणजे एकदमच खाली होतं. आम्ही तिघं तर नव्हतं एकदम. तेव्हा जेव्हा गर्दी पण नव्हती. सो आता बघू लेट सी. कारण आता हा गार्डन करून आम्ही आता जाणार आहे पुढे. तर बघतो आई आजचा दिवस इकडेच एंड होईल कारण का म्हणजे ब्लॉग आजचा. बाकी तर पुढचं काय असेल तर नंतर बघू. इथे फाउंटन शो असतो वाटतं कारण का इथे बघा बसायला गेलं सगळ्यांना. इथे बसून तुम्ही फाउंटन शो बघू शकता. इथे संध्याकाळी 7 ते 10 असतो फाउंटन शो. तासातून 2 वेळा. हे बघा इकडे असतो. इथे असतो फाउंटन शो. इथे त्याच तिकिटीमध्ये असतं ना 10 रुपयाच्या. हो 10 रुपये तिकीट आहे ह्याची. आता हा इथं बघा हा हा काय हे बघ. सो आता आपण चाललो काय हे ते दगडे बघा. ह्यांच्या दगडांचा शेप बघा वेगळा. कोणा पाणीपुरी बसायचं पाणीपुरी घ्यावा आहे. आणि इथून बघा एकदम जवळ दिसतं ब्रिज पाहिजे बघा.